आणि आता इथं आज पक्षाचं एक शिबिर आहे आज आणि उद्या, त्यामुळे त्याच्यावर मी फार काही इथं बोलणार नाही. पण शिर्डी नगरी आहे, साई नगरी आहे आणि इथं साईबाबांच्या बाबतीमध्ये एक भारत देशामध्ये एक वेगळं सगळ्यांना वेगळेपण आहे. पण आमची आज शिबिराच्या निमित्तानं सर्व राज्यभरातून राष्ट्रवादी पदाधिकारी सगळे आलेले आहेत. तर मी सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो. पण ह्या आपण जे काही आज पाहतोय या सगळ्या भूमिकेमध्ये मी शिर्डीबद्दलच सांगेल, बाकी काही आता याच्यावर भाष्य करणार नाही. आणि एक सगळ्यांच्या भावना या ठिकाणी शिर्डीच्या साईबाबांशी जोडल्या गेलेल्या आहेत. पण तिथं असणाऱ्या ज्या काही इतर समाधी ज्या आहेत त्याच्यामध्ये तात्याजी तात्या पाटील कोते यांची एक आपल्याला समाधी आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी भाऊ कुंभार यांची समाधी पाहायला मिळते. त्याचप्रकारे कैलासवासी अय्यर महाराज यांची एक समाधी पाहायला मिळते. त्याचबरोबरीने चौथी जी काही समाधी आहे ती हाजी अब्दुल बाबा यांची पाहायला मिळते. या सगळ्यांचा या तीन समाध्या आणि साईबाबांच्या तिथं असणारा हुंडीमध्ये जो पैसा येतो हा तो विश्वस्त मंडळी त्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे याच्याकडे दिला जातो. फक्त याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर त्या हाजी अब्दुल बाबा यांच्या तिथं जो पैसा येतो तर तो पैसा डायरेक्ट काही मंडळी घरी घेऊन जातात. त्याच्यावरती सरकारने हा पैसा त्या विश्वस्त मंडळांनी घेऊन जावं याचा हिशोब कुठेतरी असला पाहिजे. म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला बाकीच्याला वेगळा न्याय हा असा कुठेतरी शिर्डीच्याच या ठिकाणच्या असणाऱ्या इथलच्या सगळ्यांच्या एक भावना जोडलेल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हा पैसा देखील कुठेतरी सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाला पाहिजे, तिथे विश्वस्त मंडळीकडे आला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची आज या निमित्तानं आहे. तुम्ही तसं काही निवेदन साई संस्थांना दिलं आहे का? साई संस्थांना आम्ही देणार आहोत आणि सरकारला देखील देणार आहोत की अशा प्रकारे जर पैसा बाहेर जात असेल तर प्रत्येक देवस्थान जे आज देशामध्ये कार्यरत आहे विशेषतः शिर्डीसारखं म्हणजे शिर्डीचा साईबाबांच्याच तिथं हुंडीमध्ये येणारा पैसा हा त्या विश्वस्त ट्रस्टकडे जातो. ट्रस्टवर पूर्णतः नियंत्रण हे सरकारचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे. पण एका तिथं आतमध्ये त्या प्रिमायसेसमध्ये असणारी ही कुठंतरी एक वेगळी समाधी आहे आणि त्याचा पैसा काही मंडळी तिथं बसतात आणि ते रोज घरी घेऊन जातात. हे काय बरोबर नाही, हे कायद्याला धरून नाही, संविधानाला धरून नाही आहे. त्यामुळे हा विश्वस्त मंडळींच्या दृष्टिकोनातून देखील हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं याच्यामध्ये आम्ही शासनाला देखील निवेदन देणार आहोत. आमची भूमिका आज या ठिकाणी आपण या माध्यमातून जाहीर करतो. शासनाला देखील आमची मागणी करणार आहोत आणि विश्वस्त मंडळी देखील आम्ही या ठिकाणी असणाऱ्या तिथं अधिकारी वर्ग असेल यांना देखील आमची मागणी करणार. एवढं करूनही जर कारवाई झाली नाही तर काय भूमिका? भाऊ शेवटी शिर्डीकरांच्या इथं शेवटी एक वेगळं इथं आहे, एक वेगळं नातं आहे इथं शिर्डीकरांचं. त्यामुळे ह्या इथालच्या स्थानिक लोकांची देखील चर्चा करू आणि त्या पुढचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेऊ. युतीमध्ये राष्ट्रवादीच्या सहभागामुळे कुठेतरी भगवीकरण होताना दिसतंय. तुमचे विचार बदलले नाही, विचार असं नाहीये. शेवटी हा एक वेगळा व्यासपीठ आहे आणि पक्षाचं व्यासपीठ हे वेगळं व्यासपीठ आहे, स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे इथं आज शिबिराच्या निमित्तानं आलो त्यामुळे आम्ही ते फक्त भूमिका मांडलेली आहे. नाही, याच्यापूर्वी देखील आम्ही तुम्ही तर नगरमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असेल, वेगवेगळ्या उपक्रमामध्ये असेल, धार्मिक कार्यक्रमामध्ये धर्माच्या कार्यक्रम असतील विशेषतः त्यामध्ये आम्ही इथून मागे पूर्वीच्या काळापासून सहभागी होतो. तुमच्या भागामध्ये मडी असेल, मिरावली बाबा असेल अशा ठिकाणी सुद्धा वक्फने दावा केलेला आहे. याबद्दल आपली काय? मी सांगितलं की याच्यावर निश्चित आपण त्याच्यावर परत बोलू. पण आज जो मुद्दा आहे हा शिबिराचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, पक्षाची भूमिका या ठिकाणी आहे. तर आल्यानंतर तर साईनगरीमध्ये आलेलो आहोत. मग साईनगरीच्या या कुठेतरी एक बाजूला अन्याय होताना जेव्हा दिसतोय की कुठेतरी हा पैसा काही प्रायव्हेट मंडळी लोक घरी घेऊन चाललेत त्याला कुठेतरी आळा घाला एवढंच मी आज बोलून. बाकीचे जे विषय आहेत याच्यावर देखील आपण पुन्हा त्याच्यावर काम बोलणार पण आहोत आणि काम पण करणार आहोत. तिसरी टर्म आहे तुमची, मात्र अपेक्षा होती तुम्हाला मंत्रिपद मिळेल, मिळालं नाही. हे मिळेल ना. या सरकारमध्ये महायुती सरकार आहे. या महायुती सरकारमध्ये अनेक पक्ष आहेत, 3 पक्ष प्रमुख आहेत, इतर घटक पक्ष आहेत. त्याच्यामध्ये देखील आता पुढे सोडून आपल्याला ती संधी मिळणार आहे. 2.5 वर्षाच्या अगोदरच मिळणार अशी शक्यता आहे. विकासाच्या नावावर विकासाच्या नावावर त्या मुंडे साहेबांचं आता या ठिकाणचे वरिष्ठ मंडळी आता सगळे राज्यातले करते मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्याच्यावरती ते काय आता तपास कुठपर्यंत आला त्याच्यामध्ये कुठपर्यंत कोणाचा सहभाग हे अजून निश्चित झालेलं नाही. भैया, विकासाच्या नावावर हिंदूंचे जे धर्मस्थळ आहे ते सरकार ताब्यात घेतंय, तसंच मुसलमानांच्या असेल किंवा चर्चा असेल नाही नको. फक्त साईनगरीत आलोय तर देवस्थानच या ठिकाणी ते त्यांच्या शिर्डीकरांच्या भावना लक्षात घेऊनच आज आम्ही बोलतोय. पण पुढच्या ज्या भूमिका या ठिकाणी घ्यायच्यात किंवा पुढच्या आहेत याच्यावर आज पक्षाच्या शिबिरामध्ये फार त्याच्यावर भाष्य नको. पण साईनगरीतलं हे शिर्डीचा जो विषय आहे हा फार महत्वाचा आहे, जिव्हाळ्याचा विषय. आज एकीकडे दुसऱ्या ठिकाणचा पैसा हा ट्रस्टला जातो, विश्वस्त मंडळीला जातो, सरकारला जमा होतो, सरकारकडे त्याचा रेकॉर्ड असतं
पण या दुसऱ्या एका ठिकाणचा तिथं असणाऱ्या 4 समाधींपैकी एक समाधीचा पैसा काही लोक प्रायव्हेटरित्या घरी नेतात. मग याला कुठेतरी सरकारने हे बंधन घालणं गरजेचं आहे. सर्वत्र समभाव असा संविधानामध्ये उल्लेख असताना सध्या राज्य शिक्षण मंडळानं निर्णय घेतला आहे 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवर जातींचा उल्लेख करायला सुरुवात केलेली आहे. याबद्दल तुम्ही कसं बघताय? अशा पद्धतीनं जात एखाद्या व्यक्तीची समोर आणणं हे योग्य वाटतंय? आणि आता याच्यामध्ये शेवटी सरकार याच्यामध्ये वेळोवेळी निर्णय घेत असतं. याच्यामध्ये आता कुठल्याही व्यक्तीने जर तो निर्णय घेतला असेल, कुठे काय त्याच्यामध्ये जर वेगळ्या प्रकारे काही घटना घडत असतील, मग सरकार त्यामध्ये निर्णय घेत असतं. त्याच्यामध्ये निश्चित काही बदल करण्याकरता सरकार प्रयत्नशील राहील. भाई आज भुजबळ साहेबांच्या येण्यावरती चर्चा सुरू होती. या ठिकाणी अनिश्चित होती. तर भुजबळ साहेबांच्या आज शिबिरासाठी उपस्थिती पाहायला मिळाली. एकंदरीत काय वातावरण होतं? कारण की आतमध्ये तुम्ही उपस्थित होता. नाही, भुजबळ साहेबांचं आता शेवटी त्यांचं एक वरिष्ठ नेते आहेत. आज पक्षाच्या सगळ्या प्रोटोकॉलमध्ये जर पाहिलं तर भुजबळ साहेबांचा नामोल्लेख किंवा त्यांचा फोटो हे प्रत्येक याच्यामध्ये पक्ष म्हणून त्या ठिकाणी असतो आणि आजही त्या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि ते वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळं साहजिक थोडंफार पुढं माग कोणाचं होत असेल त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची काही भूमिका कोणाची असेल असं आम्हाला वाटतं.